गणेशोत्सवानिमित्त मुंबई आणि ठाणे परिसरात लाखो रुपयांचं पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या बांधण्यात आल्यात। या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चांगली चुरस सुद्धा रंगणार आहे। सकाळपासूनच गोविंदा पथकं हंड्या फोडण्यासाठी आणि सलामी देण्यासाठी निघाल्याचं आज मुंबईत पाहायला मिळत आहे। तर विनायक डावरुंग आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विनायक, कुठल्या भागात आहेत तू आणि काय उत्साह आहे मुंबईत सध्या? मनश्री, मी सध्या वरळीतल्या जांभुरी मैदानामध्ये आहे। जांभुरी मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या काही वर्षापासून भाजपच्या वतीनं परिवर्तन दहीहंडीचं आयोजन जे आहे ते करण्यात येतं। संतोष पांडे भाजपचे या ठिकाणचे पदाधिकारी आहेत, त्यांच्या वतीनं हा बालेकिल्ला ठाकरेंचा आहे आणि ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये परिवर्तन दहीहंडी जे आहे त्याचं आयोजन जांभुरी मैदानात करण्यात आलेलं आहे। सध्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तयारी जी आहे ती सध्या करण्यात येते। यंदा जर पाहिलं तर विशेष देखावा जो आहे तो या ठिकाणी मानवी मनोऱ्याचा करण्यात येणार आहे। अफजल खानाचा वध असा हा देखावा जो आहे तो जे मानवी मनोरे रचणारे गोविंदा पथक आहेत ते करणार आहेत। त्या ठिकाणी थोड्याच वेळात त्या ठिकाणी ते सुरू होईल। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 12:30 वाजता या दहीहंडीला भेट जी आहे ते देणार आहेत। जांभुरी मैदानातली ही परिवर्तनाची दहीहंडी मुंबईतली सगळ्यात मोठी दहीहंडी मानली जाते आणि त्याची तयारी जी आहे ती सध्या या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि साहजिकच ठाकरेंचा बालेकिल्ला आहे आणि या ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजप गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी दहीहंडीच्या माध्यमातून कुठेतरी एक वेगळं परिवर्तन आम्ही घडवू असा आशय जे आहे ते भाजपला आहे आणि याच अनुषंगानं या दहीहंडी उत्सवाचं आयोजन या जांभुरी मैदानात केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मनश्री, नक्कीच विनायक, त्याच्यामुळे परिवर्तन दहीहंडी ही आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच वरळीत भाजपकडून उभारण्यात आली आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।